नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल परवा कधीतरी एका इंटरनेटवर किंवा यूट्यूबवर बोल भिडू नावाचं एक पोर्टल आणि यूट्यूब चॅनेल आहे, त्याच्यावर एक व्हिडिओ होता. तो बघण्यात आला आणि आवडलासुद्धा. काही अशा जुन्या गोष्टी ह्या अगत्याने नव्या पिढीला सांगितल्या गेल्या पाहिजेत. आणि नम्रता नावाच्या एका तरुण पत्रकार मुलीने एक छान आठवण सांगितली आणि तो विषय धरून मला थोडा खुलासा करावासा वाटला, म्हणून हा व्हिडिओ मी करतो आहे. आजकाल आपण बघतो की विधिमंडळामध्ये म्हणजे लोकसभा, राज्यसभा, विधान परिषद, विधानसभा, अगदी महापालिकेत देखील इतका धुमाकूळ घातला जातो की कोणाला निलंबित करायचं, कोणावर काय म्हणतात ती अपात्रता आणायची, असाही सभापतींसाठी डोकेदुखीचा विषय झालेला आहे. या संदर्भातलाच एका अतिशय सभ्य आणि उत्कृष्ट संसदपटू असलेल्या सदस्याचा तो विषय होता. महाराष्ट्र विधानमंडळाच्या विधान परिषदेचे सदस्य असलेल्या या आमदाराने थेट विधान परिषदेमध्ये पिस्तूल आणून दाखवलं होतं आणि त्यावरून सभागृहात हलकल्लोळ माजला होता. अर्थात या बोलबिडूच्या त्या मुलीने ज्या प्रकारे त्याला नाट्यमय रूप देण्याचा प्रयत्न केला, तेवढी ती नाट्यमय घटना नव्हती की एक आमदार पिस्तूल घेऊन आला आणि त्याने सभापती आणि संपूर्ण सभागृहावर पिस्तूल रोखलं होतं वगैरे वगैरे, असं जे वर्णन त्या नम्रता नामक मुलीने केलेलं आहे ते तेवढंच सत्य नाही आणि त्यात तथ्य पण नाही. हां, पण एक मुद्दा महत्त्वाचा आहे की विधिमंडळाची सुरक्षा व्यवस्था ही किती ढिसाळ आहे, बेशिस्त आहे, आळशी आहे, निष्काळजी आहे, हे दाखवण्यासाठी त्या आमदाराने तो प्रयोग केला होता. आणि म्हणूनच त्यावर कुठलीही गंभीर कारवाई विधान परिषदेचे सभापती असलेले जयंतराव टिळक यांनी कुठलीही कारवाई केली नव्हती किंवा सभागृह देखील अगदी गडबडून वगैरे गेलेलं नव्हतं. कारण ज्या प्रकारचा हा स्टंट होता, सभागृहामध्ये थेट पिस्तूल आणून दाखवायचं, तर त्या काळामध्ये नवे हे मेटल डिटेक्टर वगैरे सुरक्षा व्यवस्थेमध्ये पहिल्यांदाच मेटल डिटेक्टर वगैरे आले होते. थोड्या प्रमाणात काय म्हणतात घातपाताच्या घटना आपल्या देशात घडायला लागल्या होत्या आणि त्यामुळे मेटल डिटेक्टर हे हळूहळू करत वेगवेगळ्या ठिकाणी लावले जावायला लागले होते. तसे ते विधानभवनामध्ये सुद्धा होते. आणि म्हणूनच हे जे आमदार होते त्यांनी अत्यंत चतुराईने ही पिस्तूल, थेट पिस्तूल किंवा रिव्हॉल्वर तुम्ही म्हणाल, तर ते विधान परिषदेत आणून दाखवलं होतं, ताकी किती बेसावध आपले सुरक्षा रक्षक असतात हे त्यांना दाखवायचं होतं. आणि यामागे एक पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे. हा आमदार कोणी सर्वसामान्य मतदारांमध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये काम करून वगैरे वगैरे लोक आंदोलनातून चळवळी करून यशस्वी झाला असा तो आमदार नव्हता. तो एका बड्या कंपनीचा मॅनेजर होता, एक यशस्वी पत्रकार, स्तंभलेखक होता, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये दीर्घकाळ काम केलेला होता. आणि त्यामुळे त्याची जी पार्श्वभूमी होती ती जर लक्षात घेतली तर विधान परिषदेतला कुठलाही आमदार आणि सभापतीसुद्धा त्या आमदाराने पिस्तूल रोखलं म्हणून घाबरण्याची बिलकुल शक्यता नव्हती. कारण अत्यंत मनमोकळा, सुसंस्कृत, सुशिक्षित असा आमदार होता. त्याची पार्श्वभूमी या मुलीला माहिती नसेल, त्यामुळे तिने ते असं नाट्यमय घटना मांडण्याचा प्रयत्न केला. त्यातला सगळा तपशील बरोबर आहे, चुकीचा तपशील नाही आहे. फक्त तो व्हिडिओ संपवताना त्या बोलभिडूच्या मुलीने हे आजही पिस्तूल आत कसं गेलं याचं रहस्य आहे असं म्हटलं. ते तेवढं रहस्य नाही आहे, कारण मलासुद्धा माहिती आहे याचं कारण. ज्या आमदाराने ते पिस्तूल अतिशय चतुराईने सगळे सुरक्षा भेदून आतमध्ये नेलं होतं, त्याच आमदाराने ती कहाणी मला सांगितलेली आहे. आणि त्या आमदाराचं नाव आहे प्रमोद नवलकर. प्रमोद नवलकर हे शिवसेनेच्या स्थापनेपासून त्यात
सक्रिय असलेले एक नेता होते. त्यांना अगदी शिवसेनेच्या आरंभीच्या सभांमध्ये शिवाजी पार्कच्या वगैरे एक विशेषण लावलं जायचं, शिवसेनेची मशीन गन. जसं दत्ताजी साळवींना कमांडर दत्ताजी साळवी, तसं नवलकर हे फाड 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 अतिशय वेगाने बोलायचे, म्हणून त्यांना मशीन गन असं नाव देण्यात आलं होतं त्या काळात आरंभीच्या. तर असे नवलकर हे मुळात शिवसेनेचा नेता होण्याच्या आधीपासून लोकांच्या परिचित होते, कारण ते पत्रकार होते, स्तंभलेखक होते, सार्वजनिक जीवनामध्ये कार्यरत होते. फक्त शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आले तेव्हा पहिल्यांदा लोकांना कळलं की नवलकर नेमक्या कुठल्या नावाने स्तंभ लिहितात, कुठल्या वर्तमानपत्रात लिहितात. त्याच्या आधी त्यांची सार्वजनिक क्षेत्रातील काय म्हणतात ती कर्तृत्व लोकांना माहिती होतं. 1968 साली पहिल्यांदा जे शिवसेनेचे 42 नगरसेवक निवडून आले त्यामध्ये गिरगावातून निवडून आलेले नवलकर हे सुद्धा एक नगरसेवक होते. 72मध्ये ते विधानसभेवर निवडून आले. पण गंमत अशी होती की 68 साली पहिल्यांदा नगरसेवक म्हणून जेव्हा निवडून आले तेव्हा नवशक्तीचे तत्कालीन संपादक पुरा बेहेरे यांनी मोठ्या अभिमानाने आमचा एक पत्रकार स्तंभलेखक हा नगरसेवक झाला म्हणून नवलकर यांचा स्तंभलेखक म्हणून असलेले जे टोपण नाव होतं ते टोपण नाव उघडकीला आणलं किंवा जाहीर केलं. भटक्याची भ्रमंती नावाचा एक स्तंभ दर मला वाटतं रविवारी किंवा आठवड्यात साप्ताहिक स्तंभ नवलकर लिहायचे नवशक्तीमध्ये, आणि त्याच्या शेवटी भटक्या असं लिहिलेलं असायचं, पण ते कोण लिहितोय फार लोकांना माहिती नव्हतं. तो कॉलम नवलकर लिहायचे आणि त्यामधून त्यांनी मुंबईतल्या अनेक, आता ज्याला शोध पत्रकारिता, ब्रेकिंग न्यूज म्हणतात, असल्या अनेक गोष्टी नवलकरांनी आणि अतिशय भयंकर अशा आणि हृदयद्रावक अशा आणि काळजाला भिडणाऱ्या गोष्टी मुंबईतल्या, रात्रीची मुंबई वगैरे असे स्तंभ नवलकरांनी लिहिले होते. ते भ्रमंती नावाचा दिवाळी अंकसुद्धा काढायचे आणि त्यामध्ये अशा विचित्र विचित्र मुंबईतल्या गोष्टी, महाराष्ट्रातल्या गोष्टी ते कथन करायचे. श्रीकांत सिनकर, अनिल थत्ते आणि मला वाटतं बबन प्रभू अशी मंडळी त्यांच्याबरोबर अनेक असल्या काही गोष्टी करायचे, त्यात सहभागी असायचे. हे मी आत्ता एवढ्यासाठी त्या संदर्भाने सांगितलं की नवलकर हे मला आठवतं की मुंबईच्या आता ज्याला CST म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, त्या टर्मिनसलगत एक भिकारी, अनाथ भिकारी मरण पावला होता आणि त्याचा मृतदेह तिथे पडला असताना त्यावर पोलिसांनी येऊन एक पांढरं कापड घातलं, कफन पसरलं. तो विषय घेऊन नवलकरांनी इतका सुंदर लेख लिहिला होता की मुंबईत मेलेल्या माणसाला सुद्धा अंगभर वस्त्र मिळतं पण जिवंत माणसाला मिळत नाही, असा संदर्भ त्यांनी त्या विषयात लिहिला होता की ते जे मेल्यानंतर त्या भिकाऱ्याच्या अंगावर मुंबई पोलिसांनी कफन घातलं, ते कफन जर 8 दिवस आधी घातलं असतं तर तो मेला नसता, पोलीस त्याला वाचवू शकले असते. जर तो थंडीत कुडकुडत 8, 10, 15 दिवस त्या स्टेशन बाहेर पडून होता तेव्हा जर त्याच्या अंगावर ते कापड पसरलं असतं तर तो थंडीमुळे मेला नसता, निदान कापडाच्या उभेमुळे जिवंत राहिला असता. अशा शेकडो गोष्टी, बोरीबंदरचा बेरड अशाही टोपण नावाने नवलकर मार्मिकमध्ये साप्ताहिक स्तंभ लिहायचे. त्यामुळे काहीतरी विचित्र करणं आणि त्या वैचित्र्यातून समाजातली एखादं व्यंग लोकांसमोर आणणं यासाठी नवलकर अनेक खेळी करायचे. तर ते स्वतः आमदार झाले त्यावेळेला विधान भवनाची जी सुरक्षा आहे ती किती ढिसाळ आहे, बेशिस्त आहे, आळशी आहे, निष्काळजी आहे हे दाखवण्यासाठीच त्यांनी पिस्तूल थेट विधान परिषदेमध्ये सभापतींना दाखवलं नेऊन, बघा मी पिस्तूल आणले आणि मी तर याच मार्गाने आलो ज्या मार्गाने सगळे मंत्री आमदार विधान भवनामध्ये प्रवेश करतात. मग त्यामध्ये जर मी आत आलो असेन
तर माझ्याबरोबर पिस्तूल आलं कसं? इतक्या सहजगत्या विधान भवनाच्या आतमध्ये, विधान परिषदेच्या सभागृहामध्ये मी पिस्तूल आणलं कसं? हा एकच सगळ्यात मोठा पुरावा आहे की विधान भवनामध्ये जी सुरक्षा व्यवस्था आहे ती अगदी ढिसाळ आहे, निष्काळजी आहे. आणि ज्या राज्याचं विधान भवन आणि आमदार मंत्री सुरक्षित नसतील ते राज्य तरी कसं सुरक्षित असेल असा प्रश्न नवलकरांनी विधान परिषदेत उपस्थित केला होता. आणि तो प्रश्न उपस्थित करायचा म्हणूनच ते पिस्तूल घेऊन गेलेले होते. पण मग एवढी कडेकोट विधान भवनाची सुरक्षा व्यवस्था त्यांनी कशी भेदली होती हे फार थोड्या लोकांना माहिती आहे. अर्थात समकालीन लोकांना, ज्यांच्या मदतीने ते पिस्तूल आतमध्ये गेलं होतं त्यांनासुद्धा माहिती होतं. म्हणजे नंतर नवलकरांनी सांगितलं हे पिस्तूल आत आणण्यामध्ये त्यांना अनवधानाने कोणी मदत केली होती. कोणाला कसा उल्लू बनवून किंवा गाफील ठेवून नवलकरांनी ते पिस्तूल विधान परिषदेत नेलं सुरक्षा भेदून. तर ती सुरक्षा व्यवस्था ही गाफील होती असं म्हणता येणार नाही. अनेकदा काय होतं, हा नजरेचा खेळ असतो आणि तो नजरेचा खेळ जर सुरक्षा व्यवस्थेमध्ये राहिला तर त्याचा गैरफायदा उठवला जातो. हेच नवलकरांना सिद्ध करायचं होतं. अर्थात विधान परिषदेमध्ये नवलकरांनी आपण पिस्तूल कसं आत आणलं याचा खुलासा केलेला नव्हता. त्यामुळे त्याची कुठलीही नोंद तुम्हाला सरकार दप्तरी की विधानसभाच्या विधान भवनाच्या दप्तरात सापडणार नाही. पण पुढे म्हणजे त्याच दरम्यान मी मार्मिकचा संपादक होतो आणि नवलकर मार्मिकचे सहसंपादक म्हणूनसुद्धा काम करत होते. त्यामुळे आठवड्यातले 2 दिवस सोमवार आणि मंगळवार नवलकर मार्मिकच्या कार्यालयात येऊन संध्याकाळी 4-4 तास बसायचे आणि त्यामुळे आमच्या गप्पा व्हायच्या. त्यांच्याकडून अनेक गमती ऐकायला मिळायच्या. त्यातच त्यांनी हा आपण प्रकार केला तो कसा केला याचा खुलासा हसत हसत मला सांगितलेला होता. आणि त्यामुळे ते जे रहस्य आहे ते मी एकटाच नाही, अनेक, मला वाटतं कमीत कमी काही 1-2 हजार लोकांना तरी नवलकरांनी हा किस्सा म्हणून सांगितला असेल. त्यामुळे ते रहस्य नाही, पण त्याची नोंद ही कुठल्याही दप्तरात नाही आहे. आणि म्हणून जुना इतिहास वाचताना जे सुटून गेलेल्या गोष्टी असतात त्याचा आधार तुम्हाला मिळत नाही. त्यामुळे बोलभिडूच्या त्या मुलीने जी कथा सांगितली आहे ती 100% बरोबर आहे, पण त्यातलं रहस्य हे कधीच उलगडलं नाही असं म्हणणं, एवढंच तिचं वाक्य मला चुकीचं वाटलं. आणि मला वाटलं की आपण या निमित्ताने नवलकरांनी तो जो प्रयोग केला होता त्याच्या रहस्याचा पर्दाफाश करावा किंवा त्यावरचा पडदा उठवावा, आणि म्हणून हा व्हिडिओ मी करतोय. गंमत अशी झाली होती, नवलकरांनी मला सांगितलं, मी त्यांना विचारलं हे कसं केलं तुम्ही? तर तिथे मेटल डिटेक्टर होता. त्यामुळे मेटल डिटेक्टर पिस्तूल घेऊन तुम्ही क्रॉस केला तर तुमच्याकडे कुठला तरी धातूचा पदार्थ आहे हे त्या मेटल डिटेक्टरने पकडलं असतं आणि मग तुमच्याकडून पिस्तूल आधीच काढून घेतलं गेलं असतं. विधान भवनात ते पिस्तूल पोहोचलं नसतं की विधान परिषदेत पोहोचलं नसतं. पण नवलकरांनी अत्यंत चतुराईने आपले एक विधान परिषदेतले सहकारी भोळे भाबडे आमदार प्रधान प्राध्यापक प्रधान यांच्या भोळेपणाचा फायदा उठवला होता. त्यांनी काय केलं, प्रधान हे मेटल डिटेक्टर ओलांडून पुढे गेले आणि नवलकर मागे होते आणि नवलकर मुद्दाम अर्धा फूट मागे थांबले होते. प्रधान क्रॉस करून पुढे गेल्यानंतर नवलकरांनी प्रधान सरांना हाक मारली, प्रधान सर 1 मिनिट इकडे या, आणि ते तसेच मागे आले. प्रधान सर हे तसेच त्या मेटल डिटेक्टरचं जे दरवाजासारखी नुसती फ्रेम असते त्यातून परत मागे आले. आणि मग त्यांना काहीतरी अगदी फालतूस कुठच्या तरी किरकोळ गोष्टी सांगत नवलकरांनी त्यांना थोडा वेळ बोलतं ठेवलं एक त्या मेटल डिटेक्टरपासून 10-12 फुटावर. आणि बोलता बोलता भोळे भाबडे प्रधान सर त्यांच्याशी गप्पा मारण्यात इतके रमले होते की आपल्या खिशातलं पिस्तूल हळूच नवलकरांनी प्रधानांच्या पिशवीत टाकलं. ते साधी पिशवी वापरायचे, त्या पिशवीत टाकलं. आता गंमत अशी होती की प्रधान मास्तर
हे आधीच मेटल डिटेक्टर क्रॉस करून गेले होते आणि परत आले होते. त्यामुळे नंतर बोलत बोलत त्यांना मेटल डिटेक्टरच्या दुसऱ्या बाजूला घेऊन गेले नवलकर आणि त्यांना म्हणाले तुम्ही चलाच मी आलो. तर मेटल डिटेक्टर जिथे होता त्यामधून परत न जाता गप्प प्रधान त्या मेटल डिटेक्टरच्या दुसऱ्या बाजूने विधान भवनाच्या पायऱ्या चढले आणि आत निघून गेले. म्हणजे मेटल डिटेक्टरला ते पिस्तूल पकडणंच अशक्य होतं, कारण मेटल डिटेक्टरला टांग मारून ते पिस्तूल आत गेलं होतं. आणि प्रधान मास्तर हे इतके साधे सरळ होते की ते काय लबाडी करतील हे कोणालाही कुठच्या पोलिसाला वाटणार नाही, तर सुरक्षा रक्षकाला का वाटेल. त्यांनी बघितलं होतं आत्ता तर 2 मिनटापूर्वी 3 मिनटापूर्वी प्रधान मास्तर मेटल डिटेक्टर क्रॉस करून गेले होते आणि दुसऱ्या आमदाराने नवलकरांनी हाक मारली म्हणून परत आलेले होते. तर दुसऱ्या बाजून प्रधान मास्तर आत गेले किंवा नवलकरांनी चतुराईने त्यांना दुसऱ्या बाजूने आत जायला सांगितलं किंवा पाठवलं असं हात पाठीला लावून आणि ते गेले. तितका भोळेपणा प्रधान मास्तरांचा होता, तितकाच त्यांच्या भोळेपणावर विश्वास असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना परत इकडे या मेटल डिटेक्टर क्रॉस करायला पाहिजे असा हट्ट केला नाही, कारण प्रधान मास्तर भोळे होते आणि त्याचा फायदा नवलकरांनी उचलला होता. मग एकदा प्रधान मास्तर आत गेलेले बघितल्यानंतर नवलकरसुद्धा घाईघाईने मेटल डिटेक्टर क्रॉस केला आणि परत आत गेले. प्रधान मास्तरांच्या खांद्यावर हात ठेवला आणि बोलत बोलत त्यांना विधान परिषदेच्या दिशेने किंवा कुठच्या ऑफिसच्या दिशेने घेऊन जाताना गुपचूप परत प्रधान मास्तरांच्या गाफीलपणाचा फायदा उचलत त्यांच्या पिशवीतलं पिस्तूल काढून नवलकरांनी आपल्या कोटाच्या खिशात टाकलं. ही गंमत होती. त्यामुळे मेटल डिटेक्टरला टांग मारून हे पिस्तूल आत पोचलं होतं आणि त्यासाठी प्रधान मास्तरांच्या भोळेपणाचा फायदा चतुर नवलकरांनी उचलला होता आणि हे त्यांनीच मला सांगितलं. अर्थात ते म्हणाले की नंतर काही दिवसानंतर हा सगळा मी गूढ रहस्य विधान परिषदेत वाढू दिलं. पण जेव्हा सभापती जयंतराव टिळकांनी याविषयी नंतरच्या काळात विचारलं, काय 8-10 दिवसानंतर, तेव्हा मी त्यांच्याकडे खुलासा केला की बाबा असं असं होतं, मला हे दाखवायचं होतं, हा किती गाफीलपणा आहे, तो होता कामा नये म्हणूनच हा मी प्रयोग केला होता. मुद्दा असा आहे मित्रांनो की ते पिस्तूल रिकामं होतं, त्याच्यामध्ये काडतूस वगैरे काही नव्हतं. त्यामुळे ते रोखल्यामुळे काहीतरी गडबड होईल, विधानसभेतले रक्षक घाबरतील, असं काही घडलेलं नव्हतं. हां, पण पिस्तूल एक आर्म्ड आहे, एक काय म्हणतात त्याला फायर आर्म आहे आणि ते मेटल डिटेक्टरला टांग मारून जर आत जात असेल तर सुरक्षा गाफील आहे, निष्काळजी आहे, हा मुद्दा सिद्ध झाला होता आणि नवलकरांना फक्त तेवढा मुद्दा सिद्ध करायचा होता आणि म्हणून त्यांनी विधान परिषदेमध्ये ते पिस्तूल काढून दाखवलं होतं. पण लपवाछपवी काही नव्हती, त्यामुळे त्याची गंभीर दखल घेतली गेली नाही, त्याच्यावर कारवाई झाली नाही. पण ते मला असं वाटतं की मीच एकटा हा एक रहस्य उलगडतो असं नाही. अगदी मनोहर जोशी, सुधीर जोशी हे सुद्धा विधान परिषदेचे त्या काळात सदस्य होते आणि त्यांनासुद्धा ही गोष्ट माहिती होती की नवलकरांनी काय चतुराई केली. खुद्द प्रधान मास्तरांनासुद्धा काही दिवसानंतर त्यांना कसं आपण यात अडकवून सहजगत्या वापरलं याचा खुलासा करून नवलकरांनी प्रधान मास्तरांची सुद्धा माफी मागितली होती. असो, मुद्दा इतकाच की ही गोष्ट जी त्या नम्रता नावाच्या मुलीने सांगितली ती 100% खरी आहे. फक्त मला अधिक जुन्या जाणत्या पत्रकारांची ही मुलगी बोलली असती किंवा बोलबोडीच्या टीमने प्रयत्न केला असता तर ते गूढ रहस्य नाही. ते पिस्तूल विधान परिषदेमध्ये कसं पोचलं त्याचा तपशील त्यांना मिळू शकला असता, कारण नवलकरांनी हा किस्सा अनेकांना सांगितलेला आहे. मी एकटाच नाही आहे, अनेकांना सांगितलेला आहे. आणि प्रधान मास्तर किंवा त्या काळात विधानसभेत पोचणारे, विधान परिषदेत पोचणारे अनेक आमदार किती अत्यंत सभ्य, सुसंस्कृत आणि भोळे भावडे असायचे त्याचा पुरावा देखील ह्या एका घटनेतून आपल्याला मिळतो की प्रधान मास्तर हा हार्डकोर मास्तर माणूस होता, शिक्षक होता, निष्पाप मनाचा होता, भोळा होता आणि असे डझनावारी आमदार त्या काळामध्ये
विधानसभेत विधान परिषदेत असायचे की ज्यांच्या प्रामाणिकपणाने विचारलेल्या प्रश्नांना मंत्रीसुद्धा थरथरा कापायचे. असो, नवलकरांच्या ह्या पिस्तुलाचा किस्सा मला सांगणं अगत्याचं वाटलं म्हणून हा विषय केला. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.